हेलो गाइस, गुड मॉर्निंग। वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। मैंने सुबह सुबह ब्लॉग चालू कर दिया गाइस। अभी उठा मैं सुबह सुबह। अभी उठने के बाद लाइव ब्लॉग चालू किया। आज हमारे घर में एक कार्यक्रम पूरन पोली का जवन। आपको आप गांव से बिलोंग करते हो तो आपको पता होगा पूरन पोली का जवन क्या होता है। आपको नहीं पता, मैं बताता हूँ। पूरन पोली का जवन क्या होता है। रस पोली, रस पता है ना आपको, महंग होगा। उसका रस निकालते, सब रिश्तेदारों को बुलाते, रिश्तेदारांना बोलवता डायरेक्ट त्यांना ते जेवण आवडतं। ही आमच्याकडे प्रथा आहे, म्हणजे गावात प्रथा आहे तशी। आपको तुम्ही गावाचे बिलॉंग करत असेल, तुम्हाला माहीत नसेल ते रसपोळी पुरणपोळी राहते आणि रशी भात राहतो। म्हणजे रशी म्हणजे भात राहतो आणि काळा भट्टा राहतं आणि ते रशी भात आणि कुठे पकडे दाखव माहिती भजी आपल्याला माहीत असेल। भजी खाता आणि डायरेक्ट असं करता। मग चला आजचा ब्लॉग मी शुरू करतो। वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। मैं आज सुबह सुबह ऊपर आया था। सकाळी सकाळी वर्कआउट करून माझ्याकडे हिंदी निघून जातं काय। हिंदी ब्लॉग पहिले मी हिंदी ब्लॉग म्हणतो, आता मराठी ब्लॉग म्हणतोय। मी आज सकाळी सकाळी वरती आलेलो होतो आणि डायरेक्ट थोडं वरती तुम्हाला सांगून दिला आता आमच्या घरी कार्यक्रम आहे। तर तुम्हाला आज मी पुरं सांगणार कार्यक्रम कसं होतं, ते पुरणपोळी कशी म्हणते, रशी भात कसा म्हणतो, भात कसा म्हणतो, सर्व सांगणार। चलते नीचे राईस आता रस करतोय। रस करून आपल्याला एक भेटतो। आता रस करतोय आहे आपण दाखवलं रस कसा करतोय। रस खाली आपल्या घरी पुरणपोळीचं जेवण रस करतोय। आता रस करून अटॅक आपल्याला तुम्हाला माहिती होतं मी रस बनवतो। तो रस बनवून आपला रेडी झालेला आहे। पाहू शकता एवढा रस बनलेला आहे। तुम्ही म्हणत असतील एवढा रस कशाला, हे रस कशाला, तुम्हाला वाटतं एवढा रस कशाला? हा रस फक्त संध्याकाळ असतो डायरेक्ट संपून मला तो रस खूप आवडतो। मी डायरेक्ट 2 वाट्या 2 गल्लास असेच म्हणजे आज तर आता उन्हाळ्याचा दिवस म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त कधी रस पितात। रस ते काय लवकर संपून जाईल। तुम्ही सांगताय रस आमच्या घरी पाहुणे पेते, ते पाहुणे ज्याचे एवढा रस केला नाही तर आम्ही थोडा रस करतो। मी तुम्हाला आज सांगणार रस कसा बनतो, तर सांगतो रस कसा बनतो। मी तुम्हाला सांगतो रस कसा बनतो। रस बनवण्यासाठी तुम्हाला पाहिजे 5 आंबे। तुमच्यावर किती आंबे घेऊ शकता तुम्ही। 5 आंबे घेतले, 5 त्या आंब्यांना फक्त असं हाताने मऊ करून घ्यायचे, म्हणजे नरम करून घ्यायचे। नरम करण्यात त्याच्यावरचे कातडे का ते शिलटे काढून घ्यायचे। ते एकदम एक पाण्यात धुवून टाकायचे आणि रस पुरं ते कोय बी सरे धुवून टाकीनंतर ते पाणी झालेलं त्याचे पुरं निपून रस काढून घ्यायचे। रस काढल्यानंतर मिक्सर घ्यायचं। मिक्सरमध्ये साखर, त्या रसच्या भांड्यात साखर दूध टाकायचं। अर्धा लिटर दूध टाकायचं। आपल्या तुमच्यावर किती आंबे तुम्ही किती दूध टाकतो, तुम्हाला किती दूध वाटतं, किती गोड लागतं तेवढं साखर टाकायची, त्यात दळून घ्यायचं। बनून गेला रस। रस बनायचं काही अवघड नाही, एकदम सोपं रस बनायचं। चला मग तुम्हाला आज मी सांगणार पुरणपोळीमध्ये म्हणजे आंबा रसमध्ये काय काय जेवण राहतं ते। आता जेवण आता रेडी होते, तुम्हाला पुरं दाखवेल मी डिटेलमध्ये। आता जेवण रेडी झालं तर तुम्हाला सर्व दाखवेल मी जेवणला कसं सांग काय काय राहतं, काय काय कसं कसं बनवतात ते तुम्हाला सांगेन मी। चला मला सांगितलं होतं जेवणमध्ये काय आहे, रस पोळी, रस, पापड, पुरणपोळी, भज्या आणि रशी भात एवढे सारे आयटम आहे आज खायसाठी। एवढे आयटम मी आज खाणार आहे पुरे। जेवण करून डायरेक्ट आपल्याला भेटून द्या इथले सारे आयटम तुम्हाला सांगितलं ना। तुम्ही इंडियाचे बिलॉंग करत असेल तुम्हाला माहीत असेल हे काय सारे आयटम आहे, म्हणजे काय तुम्हाला म्हणजे माहीत नाही रसपोळी कसं आहे। तुम्ही इंडियातून बिलॉंग करतो मस्त म्हणजे खेड्यातून बिलॉंग करतो, म्हणजे एखाद्या छोट्याशा गावातून बिलॉंग करत मी एक छोट्याशा मालेगावच्या छोट्याशा गावातून बिलॉंग करतो। मला माहिती आहे रसपोळी म्हणजे तुम्हाला सांगेल मी रसपोळी म्हणजे कसं ते कसं मिळतं। पुऱ्या पाहुण्या पुरांना तुम्हाला रिश्तेदारांना पुरा बोलवतील, त्यांना आज आमच्या घरी रसपोळीची दावत राहील। म्हणजे दावत म्हणजे जेवण बसतील, आम्ही रिश्तेदारांना बोलवतील जेवणला असं म्हणजे आमच्या घरी या असं। ते मला काय एवढं थोडं माहीत नाही, तुम्हाला थोडं कळलं असेल तर मी तुम्हाला आता एवढं खाऊन मिळतो। जेवण करून डायरेक्ट वरती आलेलो होतो। जेवण एकदम फुल कडक जेवण झाले, पुरं पोट भरून गेलं। आता जेवण काही जागा इथं लोक जेवण येऊन लागले नाही, इथलं जेवण झाले काय। माझ्या स्टुडिओमध्ये आलो होतो, स्टुडिओमध्ये पाहू शकता किती पसारा पडलेला आहे। मी तुम्हाला सांगतो ना माझा ड्रीम प्रोजेक्ट बनवतोय, तेच प्रोजेक्ट बनवायचं काम चालू होतं आणि तेच प्रोजेक्ट आता बनवतो इथं। तेच प्रोजेक्ट बनवत होतो, त्याचं काम चालू होतं, त्याचे पुरा पसारा पडला आहे रूममध्ये। मला कमिशन वर्क बी आले, मला अभ्यास बी करायचा MSCITचा। उद्या पेपर आहे MSCITचा। रोज लेक्चरला क्लास जातो मी, रोज आपल्याला क्लासचा ब्लॉग करता पाहिजे, तुम्ही रोज रोज पाहून बोर होऊन जातील। आता मी थोडा तुम्हाला सर्व पसारा आवरून भेटतो आहे। स्टुडिओचा पसारा आवरून गेला तर डायरेक्ट बाहेर निघालो। बाहेर पाहिलं तर ते पुरे झाडांचे खूप बेकार हाल झाले, ते पुरे झाडं सुकावून गेले। ते पाहू शकता तुम्ही इथं आपले किती भारी झाड होते। तुम्हाला माझा पहिलेचे ब्लॉग पाहिले असतील तर इथे किती भारी झाड होते, डायरेक्ट पुरे सुकावून गेलेले। आता आपण पाणी टाकणार त्यासाठी आता बाथरूम जातो। बादली भरायला लावून दिली मी, बादली भरते आता। बादली भरली का आपण झाडांना पाणी टाकून देऊ। काही तुम्ही झाडांना पाणी टाकायचं, झाडं करीत जगवा। झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन देते। तुम्हाला तर माहीत असेल
झाडामुळे आपल्याकडे काय चालू आहे, आपल्याकडे आता बिल्डिंगमध्ये रोड पुरे जंगल तोडून टाकतात, कधीच झाड तोडून आपल्याकडे 5-6 झाडं तर कधीच होतं ऑक्सिजन. तुम्ही मुकेश अंबानीचे घर पाहिजे, मुकेश अंबानीच्या घरमध्ये एक बी AC नाही, एक बी कूलर पॅक नाही, का पडते नाही. त्याच्या पुऱ्या बिल्डिंग आजूबाजूला पुरे झाड पेड झाडं बिडं लावले, त्याच्यात नॅचरल हवा नॅचरल ऑक्सिजन त्याला येते. त्यामुळे तो बोलतो सेहत आपली म्हणजे सेहत म्हणजे आपलं शरीर चांगलं राहतं आणि आपण तंदुरुस्त राहतो. आता ते बादलीमध्ये का आपलं पाणी टाकून देतो, बादली भरून गेलेली आहे गाईस, बादली उचलून डायरेक्ट बाहेर पाणी टाकून देतो झाडांना. झाडं खूप सुकवलेली आहे, आता उंचा दिवस म्हणजे जास्त सुकवून आता जास्त गाईस उचलून डायरेक्ट पाणी टाकून देतो. परत ती बादली उचलून डायरेक्ट आता घरात घेऊन जातो. एवढेच झाडं होते आपली, एवढ्या झाडांना पाणी टाकून दिलं आहे. मी अजून झाडा मी आता समज रविवारी जाणार आहे झाडं घ्यायला. आपण अजून नर्सरी डिझाईन पुरे अजून जास्त झाडं घेऊन येणार, झाडं लावणार आहे मी एक आमच्या शेतात, म्हणजे आमच्या शेतात पुरे झाडं लावणार आहे. मी एक टार्गेट ठेवले, माझे 1K सबस्क्राईब झाले ना, मी तुमच्या एक सबस्क्रायबरच्या नावाने एक झाड लावणार आहे. माझं टार्गेट आहे पूर्ण 1000 झाडं लागायला पाहिजे. हे माझं टार्गेट. मला हे टार्गेट मला सपोर्ट करा, माझे प्लीज मला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. चला खाली आवाज आलो आहे, आजी बोलू ते कावर 2 मिनिटं येतो मी खाली. मी वरती आलेलो होतो, आता खूप जोरात पाणी चाललेलं आहे इथं वरती. माझा सबस्क्रायबर मला भेटायला तर ऐकर रे, ऐकर हाय माझा सबस्क्रायबर भेटायला आला होता, माझा सबस्क्रायबर भेटायला आला होता डायरेक्ट. आणि डायरेक्ट वरती खूप जोरात पाणी आम्ही पुढे एन्जॉय करताय, नाचो वरती पुरा एन्जॉय करतोय. वरती पुरं असं वाटतंय आता वाजले 3, असं वाटतंय संध्याकाळचे 6 वाजलेले, असं वाटतंय. पुरं डोंगरासारखं वातावरण झालेलं आहे इथं, पुरे डोंगरसारखं म्हणजे पाहाडसारखं पुरं वातावरण झालं आहे, पुरे एक नंबर वाटतंय. मावो काय हरकती करतोय तुला, रोटेट जल्दी करे. माझा सबस्क्राईब आला, याला विचारता तुझं नाव काय? तन्मय. याचं नाव भी तन्मय आहे. ये मेरा जुड़ा भाई नहीं है, ये मेरा मित्र सबस्क्रायबर आहे. मुझे मिलने मला भेटायला आला होता. तर आता वरती घेऊन आलं पावसात. आता माझा स्टुडिओ दाखवेल त्याला, तुला मी स्टुडिओ दाखवून. पाऊस चालू आहे आता, खाली जाऊन थोडा आराम करतो ना, झोपून घेतो. गहू माता आलेली होती, त्यांना मी आता शेळी भाकर खाऊन दिली. गहू मातेला शेळी भाकर आता देऊन दिली. आता त्या वरती येऊन लागलं, गहू मातेला शेळी भाकर दिलेली होती, ती आता गहू माता शेळी भाकर खातील. एक तर हा मित्र शेळी गहू माता आता भाकर खाते. गहू माता भाकर दिली, पाय बी पडून घेऊन दांड्या का आपलं जायचं मालेगाव, आपण अंडा द्यायला. आणि तुम्हाला आता भेटू डायरेक्ट मालेगाव. दवाखान्यात जायचं कॅन्सल झालं. आणि आता जिमला घेतो, जिमवरून आलो आणि डायरेक्ट आजीला सांगितलं अंड्याची पोळी कर. डायरेक्ट अंड्याची पोळी खातोय आता. अंड्याची पोळी केलेली आहे, डायरेक्ट अंड्याची पोळी खातोय. अंड्याची पोळी खाऊन आपल्याला भेटून डाईट करतोय. पुरी जिम करणारे मी 90 दिवस घेऊन पुरी बॉडी बनवणार, अंडे मटण असं खात जाणार आहे. त्याला पुरी जिम करणार आहे, अंड्याची पोळी खाऊन का आपल्याला भेटतो. अंड्याची पोळी खाऊन गेले, जेवण बिवण झालेलं आहे. आजचा ब्लॉग चांगला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळते नेक्स्ट वेळ में. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.